नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पण तत्पूर्वी हेडलाईन्स. जगात योग प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात मागणी. राज्यात योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सरकार तयार. योगा शिकायचा असल्यास मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधा. योग प्रशिक्षक उपलब्ध करून देणार. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक पंचायतीची जबाबदारी. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे पंचायतींना निर्देश. स्किल डेव्हलपमेंट काळाची गरज. मुख्यमंत्र्यांची माहिती. शनिवार ठरला अपघातवार. बेथोडा येथे प्रवासी बस उलटली. अपघातात एकूण 33 प्रवासी जखमी. तर अनमोड घाटात भीषण अपघात. ट्रकची दगडाला धडक. वाहन चालकाचा दुर्दैवी अंत. पेडण्यासाठी धोक्याचे संकेत. महाराष्ट्र अडवते पेडण्यात येणारं पाणी. कळणे नदीची पातळी खालावतीये. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकरांचे वक्तव्य. आणि म्हापसाचा राखणदार श्रीदेव बोडगेश्वराच्या चरणी सोन्याची मशाल. वडील प्रतापसिंग राणे यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्री विश्वजित राणेंकडून सोन्याची मशाल अर्पण. जगात योग प्रशिक्षकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सरकार तयार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. दरम्यान योगा शिकायचा असल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा. तुमच्या गावात प्रशिक्षण केंद्र उभारण्यास आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. रिसेंटली आम्ही कोर्सेस जे सुरू केल्या ते आमकां योगा थेरपिस्ट जाय पडटा आणि इन फ्युचर नवीन योगा थेरपिस्ट हे कोर्सेस जर कोणाची सुरू करपाची तयारी आसत म्हणजे आमकां 20-25 भुरगे जर मेळटा योगा शिकपाक पूर्ण 6 म्हयन्याचो किंवा 1 वर्साचो, जाल्यार तेका तुम्ही सीएमओ ऑफिसाक कॉन्टॅक्ट करात. आमी ते योगा इन्स्ट्रक्टर दिता आणि त्यांच्यानी हॉल प्रोवायड करचो, जेणे करून आमकां योगा टीचर तयार करपाक जाय खूप मोठ्या प्रमाणात. जे वेलनेसाचेर गरज लागतली, जे आमच्या आयुष सेंटरान जाय आणि इन फ्युचर योगा टीचर योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तांकां खूप मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी आसा. त्याच बरोबर आमी जेन्ना म्हणटा की आमी वेलनेस टुरिझम सुरू करपाक सोदता, म्हणजे आमकां आयुष सेक्टरांतले वेलनेस टुरिझम जर करतले जाल्यार तांकां पंचकर्म एसिस्टंट लागता. पंचकर्म एसिस्टंट आयज आमच्या पेडण्याच्या आयुष हॉस्पिटलान जाय, म्हणजे पेडण्यातल्यो सगळ्यो पंचायती जर विचार करीत आमच्या कडेन थंयसर 1-2 सुद्दां एसिस्टंट ना. पण हो कोर्स आम्ही थंयसरूय सुरू करू शकता. तुम्ही सीएम ऑफिसाक कॉन्टॅक्ट करा. जर कोण 10वी जाल्ले 12वी जाल्ले पंचकर्म एसिस्टंट जेका आमी म्हणटा ते कोर्सेस थंयसर आमच्यान सुरू करूं येता, जेणे करून भुरग्यांक थंयसर एडमिशन इन फ्युचर म्हणजे आत्तां आमकां थंयसर जाय जाल्यार पंचकर्म एसिस्टंट आमकां भायलो कोण तरी हाडचो पडटा. म्हणून वेलनेस टुरिझमा खातीर इन फ्युचर खूप मोठो स्कोप आसा. म्हणून अशी जर कोण तयार आसत जाल्यार तांच्यांनी सीएम ऑफिसा कडेन स्वयंपूर्ण मित्रान कॉन्टॅक्ट करचो. आमी थंयसर सुद्दां ह्या पद्धतीचे वेगवेगळे आम्ही जेका म्हणटा की स्किल मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जर तुम्ही डायरेक्ट स्किलिंग डिपार्टमेंटाक किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ह्यो 3 गजाली आसा. ह्यो करपा खातीर तुम्ही सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेवचे, जेणे करून आमकां स्किल मॅन पॉवर तयार करपाची आसा. आज म्हणजे पयर म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी बरोबर मिटींग जाली. तांचें म्हणणें आहा की 12वी जाल्ल्या भुरग्यांक आमी ट्रेन करून दवरता आनी जेन्ना आमकां मॅन पॉवर जाय तेन्ना आमकां स्टेटीच्या भायल्यान हाडची पडची न्ही. त्याती ती मॅन पॉवर तांकां पटकन नोकरी दिवपाची तयार आसा. फार्मास्युटिकल कंपनींनी एसिस्टंट म्हणून ते 6 म्हयन्याचे कोर्सीस वेर्ना आसतलो किंवा आनीक खंयसर ह्या सगळ्या जाग्याचेर आमकां फार्मास्युटिकल कंपनी खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणान तुम्ही स्वयंपूर्ण मित्रांनी जर तांकां म्हणजे सीएमओ ऑफिसाक सांगात अशे जर भुरगे वचपाची तयारी आसत हे कोर्स करपाक, जाल्यार आमी ते अरेंज करून दिता, जेणे करून आमकां कितेंय करून खूप व्हडल्या प्रमाणात मॅन पॉवर तयार करपाची तयारी आसा. म्हाका दिसता निश्चित रित्या तुम्ही जो आमचो स्वयंपूर्ण गोंय 2.0 हाजेर मेन फोकस म्हणजे ह्या 3 म्हयन्यांक जर आमी अवेअरनेस केलो जाल्यार येता त्या जुनाकच्यान खूप मोठ्या प्रमाणात आमी अशा पद्दतीन एडमिशन्स दिवपा खातीर वेगवेगळो एकदा स्पेशल सेशन घेवन हाजेर वेगवेगळ्या लोकांक कशें एडमिशन दिवचें आनी कितें हाजेर एकदा मार्गदर्शन करपाक शकतले. आम्ही म्हटला की स्वयंपूर्ण गोय 2.0 हाजो जो मेन फोकस स्किलिंग म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर तयार करप हाज्या खातीर आमी फोकस म्हटला. आमी जेन्ना स्किलिंग म्हटला तेन्ना स्किल्ड जर मॅन फोर्स तयार करतले आसत जाल्यार आतां स्किल्ड मॅन फोर्स तयार करपा खातीर खंयच्यो एजन्सीज आसात, आमी ते स्किलिंग कशें करूं शकता हाजेर म्हाका दिसता स्वयंपूर्ण मित्र आनी पंच सरपंच हांच्यांनी भर दिवपाची गरज आसा. आमी स्किलिंग जर म्हटलें जाल्यार आफ्टर 12वीच्या उपरांत आमी भुरग्यांक कितें शिकयतले,
किंवा 12वीच्या उपरांत भुरगो कितें शिकता किंवा ड्रॉप आउट जाल्लो भुरगो सध्या कितें करता, ह्यो दोन गोष्टी आमच्या अनुसार पयली इट इज अ यंग चलो किंवा चली हाजेर आमी फोकस करुया. आमच्या ग्रामपंचायत एरियेन अनएम्प्लॉयडात कितले आसा आनी तांकां स्किलिंग करपाक कितें करतले. 10वी आनी 12वी जाल्या उपरांत आमी त्या भुरग्या खातीर चलो आसूं किंवा चली आसूं तांच्या खातीर कितें करतले हो एक पार्ट जालो. आनी दुसरो पार्ट गांवांतल्यो महिला. हांव पयलो सांगता, हाज्या अंतर्गत काम करपी एजन्सीज जर आसत जाल्यार आमच्या डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच ITI प्रत्येक तालुक्यात आमच्या कडेन एक ITI आसा, ज्या ITIच्या अंतर्गत आमच्या वेगवेगळे कोर्सीस चलता. जावं तो एका वर्साचो कोर्स आसतलो, 2 वर्साचो कोर्स आसतलो किंवा 6 म्हयन्याचोय कोर्स आसतलो. हितूर आतां आमी फक्त म्हणजे इलेक्ट्रिशियन आनी प्लंबिंग अशेंच न्ही, तर तितूर फॅशन डिझायनिंग सारकेलो सुद्धा कोर्स आसा. भितर ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्याक स्टेनोग्राफी जाल्लो कोर्स आसा. भितर शॉर्ट हँड जाल्लो टायपिंग कोर्स आसा. भितर ताका हॉस्पिटॅलिटी सेक्टरांतलो फ्रंट डेस्क जाका आमी म्हणटा, फ्रंट डेस्काचेर ताका काम करपाक जाय तो कोर्स आसा. किंवा त्याच ITIंतल्यान आमी येता त्या तेंपाक अशेंच हॉस्पिटॅलिटी सेक्टरांतले म्हणजे आमी म्हणटा की थोडे जाण 3 वर्साचो हॉटेल मॅनेजमेंटाचो कोर्स करपा खातीर BSc इन हॉटेल मॅनेजमेंट पर्वरी हांगासर म्हणजे 2-2 लाख रुपया फीस दिवन शिकोवंक वयता. बट आमच्या पणजेंतल्या ITIन हॉस्पिटॅलिटी नावाचो कोर्स आसा. आपला गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक पंचायतीची जबाबदारी आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर पंचायतीने कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले. गोव्यात होणाऱ्या G20 समिटवरही त्यांनी भाष्य केलंय. जे कचरो ही खूप व्हडली समस्या जाल्ली आसा. म्हाका दिसता प्रत्येक आमी ताजेर आतां काम करपाक लागल्या, पण प्रत्येक ग्रामपंचायतीन कचऱ्याचो विशय हो सिरियसली घेवपाक जाय. आपल्या ग्रामपंचायतीन जर कोणी कचरो हाडून उडयता आसत जाल्यार तेज्यो कंप्लेन दिवप, ताका फायन मारप हे सगळे चालू आसात. बट तुमचे जे ब्लॅक स्पॉट, डार्क स्पॉट जाका आमी म्हणटा, थंयसर डस्टबीन दवरून वलो कचरो सुको सेग्रिगेट करात. तो जे आमचे व्हरूंक येता तांकां दियात. आनी आपल्या खंयसरूच ग्रामपंचायतीन घाण जी आसा पळय न्हू ती एके कडेन जावंक दिवं नाका. एकदां जर जाली जाल्यार हांव परत सांगता की ती कचऱ्याचे ढीग वाडत वयता. फॉर एक्झाम्पल जाल्यार हांव खूब फावटी वयता आसतना पळयता कारापूर सरवण पंचायतीन ते सायडीकूच रस्त्याच्या मेन हायवेक लोक कचरो हाडून उडयतात, तो ढीग वाडत वयता. म्हणजे जाका आमी लिगसी डॅम म्हणटा, सोनसडो जावपा खातीर चड वेळ लागचो ना. त्या खातीर तुमी थंयसर एखादें डस्टबीन व्हडले करून दवरपाकूय व्हडलो कांय पयशे लागना. म्हाका दिसता खंय तरी 20-25 हजारांनी डस्टबीन व्हडले करून दवरले, ते 8 दिसांनी जर तुमी सेग्रिगेट करून ते व्हेले जाल्यारूय ते पॉसिबल आसा. त्या खातीर कचऱ्याचेर आनी MRF फॅसिलिटीज कोर्ट सांगता म्हणून न्ही, म्हजो गांव स्वच्छ गांव, सुंदर गांव उरतलो म्हणून जर आमी काम केलें जाल्यारूच ते पॉसिबल आसा. आनी ताजेर तुमी काम करचें अशें म्हाका दिसता. तर ते केलें आसत जाल्यारूच आमी गांव आमचो नितळ दवरपाक शकतले. परत एकदां म्हणजे हांव तुमच्या कडेन मागता, आमी आझादी का अमृत कालात आमी सगळे जाण आसा. आनी आझादी का अमृत काल मनयता आसतना म्हजो गांव स्वच्छ गांव, सुंदर गांव करपा खातीर आमी सगळ्यांनी प्रयत्न करचे. आनी ते जर केले आसत जाल्यारूच आमकां गांव स्वच्छ दवरपाक प्रयत्न जातलो. हांव वयता आसतना तुमकां इंडिया इज होस्टिंग G20 प्रेसिडेन्सी म्हणजे आमी ह्या पुराय जगातल्या G20 म्हणजे ज्यो 20 कंट्री आहा, 75% पॉप्युलेशन ह्या 20 कंट्रीनी आसा. 85% बिझनेस म्हणजे ट्रेड ह्यो 20 कंट्री पळयता. तेजी प्रेसिडेन्सीप आमकां भारत देशाक मेळ्ळ्या. तेज्यो 8 मिटिंग्यो गोंयान जाता. म्हणजे 8 मिटिंग्यो गोंयान जाता आसतना आमी म्हणटा की आमच्या कडेन बेस्ट हँडीक्राफ्ट कितें आहा, आमच्या कडेन बरे मिलेट्स कितें आसा, म्हणजे जशी नाचणो, बाजरी आनी हे जे सगळे आसा हे आमी कशें हायलायट करपाक शकतले. हाजेर जर तुमी बऱ्यांतलो बरो हँडीक्राफ्ट जर दिवपाक शकले जाल्यार आमी गिफ्ट म्हणून तो हँडीक्राफ्ट दिवपाची तयारी आसा. मिलेट इयर चालू आसा म्हणून मिलेट इयराचेरूय बी काम म्हणजे अंदू बाबा आमी फोकस केलो आनी आमी नाचणो लावपाक शकले, आमी बाजरी लावपाक शकले. हे जर आमी करपाक शकले आसत जाल्यारूय आमी खूप मोठ्या प्रमाणात आमी काम केले अशें म्हाका दिसतले. बातमी अपघाताची. बेतोडा येथे प्रवासी बस उलटल्याची दुर्घटना घडली आहे. पाहुयात. राज्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवार राज्यासाठी अपघातवार ठरलाय. बेतोडा येथे प्रवासी बस उलटल्याची दुर्घटना घडली असून सदर घटनेत 32 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दाभाळ येथून प्रवाशांना घेऊन फोंडाच्या दिशेने येणारी खासगी बस
उलटल्याची दुर्घटना घडली आहे। दरम्यान या बसमध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करत होते। या अपघातात 15 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झालेत। जखमींवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून काहींना गोमॅकोत दाखल केलंय। ॲक्सिडेंट घडला नाही आज सकाळीच 7:07 ॲक्सिडेंट घडलो. म्हाका सगळे 8:30 म्हणजे कार्यकर्त्यांनी फोन केलो. त्यामुळे आमचं आयडीचो बरो म्हणजे उपयोग कसो जावंक शकता ते आज आमकां पळोवपाक मेळ्ळा. अकस्मात जवळ जवळ 40 पेशंट्स म्हणजे इंजर्ड पॅसेंजर जे आसा पळय तांकां सगळ्यांचं हाडून लोकांनी भरती केले. कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आनी वर्सभर लोक जे आशिल्ले पळय तांणी खूब मदत केली. विशेष करून चंद्रकांत सामंत, खांडेपारकर, नंतर मागीर अक्षय, तसेच बाकीचे तांचे म्हणजे पेशंट जे जाल्यात म्हणजे इंजर्ड जे जाल्यात तांचे नात्यातले बी लोक सगळे धांवून आयले. तांचो हॉस्पिटलांत आयडीत पळयलें जर जाय जाल्यार वेवस्था बरी जाल्ली आसा. तांची शुश्रूषा जी करपाची काळजी घेवपाची तें काम डॉक्टरांनी आनी बाकीचो एडिशनल स्टाफ जो आसा पळय बरे पद्दतीन काम केलां. ह्या खातीर म्हणजे समाधान आसा आनी सगळे रिकवर जातले. 1-2 मातशे मायनर केसीस आसात. कसो कितें एक्सिडेंट जाला म्हणून तो ड्रायव्हर म्हणटा की मुखाल्ली पट्टी आसा ती मोडली अशें म्हणटा तो. ऑफकोर्स हें आतां इन्वेस्टिगेशन पुलिसीन करपाक जाय. पूण एक म्हणजे हें आसा की म्हणणे सुचोवणीशी आसा की रस्ते आमचे सगळे गोंय बरेच रस्ते बरे आसात. पूण चालक जे आसता पळय ताणें आपले स्पिडीचेर मातशी कंट्रोल दवरपाक जाय. कारण हालींच्या दिसांक खूब एक्सिडेंट एक्सिडेंट आयकूं येतात. ती स्पीड जी आसा गती आमकां जरी मेळ्ळा ती गती मातशी कंट्रोलांत आसूंक जाय अशें दिसता. थंयच्या लोकांनी मागणी केली की तो रस्तो उशीर आहा पळय न्ही तो मातसो वाडोवचो म्हणून सांकवा कडेन खंय तरी मदीं बांदपाक केल्ले थंय. पूण जालें कितें ते शेतकार जमीन मालक आसा पळय तांणी विरोध केलो नाकाशें म्हणून. आतां म्हणटात ते बांदून घेवचे ना. पूण पळयात मुखाल्ले थोडे दिसां भितर बांदून घेतले. भुरगीं कितली इंजर्ड जाल्या सर भुरगीं कॉलेजीची 10-15 भुरगीं आसा न्ही. ओके ओके. कारण सकाळची म्हणजे भुरग्यांक वचपाचीच बस ती हय निरंकालच्यान 30 सोयऱ्यांतला आनी त्यामुळे भुरगीं आशिल्लीं 10-15 तरी. अच्छा. माझे नाव विशांत गांवकर. हांव एक सरपंच ऑफ बेतोडा विलेज पंचायत. बेतोड्या बिंड्या म्हणटा हांगसर सकाळीं 7:30 एक वलांकनी बस 7:15 ही वलांकनी बस हांगसर दाबाडच्यान फोंडा हांगासर प्रवास करता. ते बसीक हांगसर कितें जालें तें कळना. जावं ड्रायव्हर आसा ताका न्हीद लागली काय ते हांगसर पुला कडेन ताका मातशी पूल वयर सकला मातसो ताका जॅम जावन ती बस सायडीक गेली काय कितें तें आमकां कांय कळना. अरावंड चडशे कॉलेजीची भुरगीं आशिल्ले हितून आनी म्हाका दिसता 7-8 जाणां मेजर इंजरी जाल्ली आसा. फ्रॅक्चर जाल्या तेंचे पांय आनी कितें आमकां सारकें कांय कळना. आमी मातशें हांगसर लेट पावल्ले आसा. पूण ऑलरेडी तांकां शिफ्ट केल्या आतां सगळ्यांक. हय ऑलरेडी तांकां आयडीन शिफ्ट केल्या सगळे हांगासर गांवच्या लोकांनी बरें हेल्प केलें तांकां आनी चिंतेना सगळ्यांक काडलेलें आसा. सद्या तरी आजून अशी कांय कळना कितली इंजरी आसा म्हण ती. पुणून जाल्या 7-8 जाणां अशी इंजर्ड जाल्या. थोडे म्हणटा बायलांक जाल्या लेडिसांक खूब जाल्या. सो कितले पॅसेंजर आसता हितून हे सकाळचे कॉलेजी भुरगीं म्हणल्यार 60-70 पॅसेंजर आसूंकूच जाय म्हाजी हिसपान तरी. कित्याक आनी इतली सकाळी तेवडेच्यान बस ना. चड करून ते बस नाशिल्ल्या कारणान भुरगे चड आसता कॉलेजी वचपाचे. कामांतले भुरगे म्हण तूं फाटले बशीर येता चडशे. पुणून जे कोण पयस वचपाचे आसता ते बशीर येता आनी जे स्कुलाचे आनी कॉलेजीचे भुरगे आहा ते वलांकनी बशीर येता. वलांकनी बस म्हाका दिसता तेजो पात्रांव आग्नेल कहो दिसता. तो म्हाका दिसता हांगा येवन गेलो आसतलो आयडीन बी पळोवपाक पॅसेंजराक कितें जालां काय ना तें पळोवपाक. पेडण्यातील मुख्य 4 नद्यांवर बंधारे बांधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. येणारा काळ पेडण्यासाठी धोकादायक आहे असं वक्तव्य ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केलंय. शनिवारी हरमर येथील गणपत पारसेकर महाविद्यालयात महादेवीविषयी चर्चासत्राचे आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. आमच्या देशाचे नागरिक आसा आनी ते महत्वाचे म्हणजे शिक्षकाची भूमिका बजायतात आनी प्रत्येक शिक्षकान आपल्या परिसराचो अभ्यास करून ते जर ज्ञान भुरग्यांक दिलें जाल्यार म्हाका दिसता की समृद्ध गोवा आनी समृद्ध भारत जावच्या दृश्टिकोनांतल्यान त्याचो आमकां खूब उपेग जातालो. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान ह्या विद्यार्थ्यांनी आपूण जेन्ना शिक्षक जातालो हे सगळे मुद्दे जे आसा तेच मुद्दे घेवन विचार केले जाल्यार म्हाका दिसता की आमची दृश्टी जी आसा ही समृद्ध जातली. आमचे जो म्हणजे पर्यावरण आसा आमचो निसर्ग आसा त्या संदर्भात संवर्धन आनी संरक्षण करपाची चळवळ आसा ही
तितूंतल्यान सशक्त जातली अशें म्हाका दिसता. ही चळवळ जी आसा ही खरी म्हणजे 1998 सुरू केल्ली आनी जवळ जवळ 2023 वर्सा ती लोकां पर्यंत पावली आनी मी अशें म्हणत ना की ती लोकां पर्यंत जेन्ना पावतली जेन्ना हो विशय लोकांच्या काळजान वयतालो आनी तांकां दिसतालें की खरेंच आमच्या नदीचेर संकट आसा आनी हे संकट दूर करपा खातीर आमी प्रत्येकान ल्हान ल्हान जर कृती केली आपली नदी स्वच्छ निर्मळ कशी रावतली ह्या दृश्टिकोनांतल्यान प्रयत्न केले जाल्यार तो विशय जो आसा तो विशय खूब बऱ्या पद्दतीन फुडें वयतालो आनी भुरग्यांनी होच संदेश म्हणून जर आपली नदी निर्मळ दवरतले आमची नदी जी आसा ती स्वच्छ दवरतले ह्या दृश्टिकोनांतल्यान प्रयत्न करपाचे आनी जे पाणी मेळटा त्या पाण्याचो योग्य नियोजनबद्ध वापर करतले हेच्या खातीरूच प्रयत्न जर जाले जाल्यार नदी संवर्धन जल संवर्धन हे ह्या देशान यशस्वी जाता. पेडण्याची परिस्थिती जी आसा ती आतां येणाऱ्या कालखंडान खूब भयानक आसा कारण पेडण्या जे म्हत्वाचे जलस्रोत आसा ज्यो 4 न्हंयो आसा त्या 4य न्हंयांची परिस्थिती एकदम बेकार जाल्लेली आसा. जी कोलवा नदी आसा जिचे तिळारी धरण प्रकल्प आसा तेचेरूच महाराष्ट्रान सद्या नवीन फुकेरी हांगासर धरण बांदलेलें आसा. त्या शिवाय तेरेखोल नदी जी आसा त्या तेरेखोल नदीचेर माडखोलचें धरण आसा. त्या शिवाय दाबेळच्या धरणाचो प्रश्न जो आसा तो न्यायप्रविश्ट आसा आनी परत कडशी नाला जो आसा जो 12 म्हयने लोकांक उदक पुरयतालो तेचेर महाराष्ट्र सरकारान कोल्हापूर टायप बंदारा बांदला आनी तें पाणी जें आसा तें दुसऱ्या बेसिनान येल्लें आसा. त्याच बेसिनान हरशी वापरपाक ताका अनुमती आसा पूण तेंच्यांनी हें जें पाणी आसा तेरेखोलचें पाणी तें कोलवाच्या खोऱ्यान वापरपाचो यत्न सुरू केल्लो आसा आडाळीक आनी ह्या सगळ्या गजालीक लागून एके वटेन महाराष्ट्र आनी एके वटेन गोंयचेच लोक ह्या नदीच्या अस्तित्वाचेर घालो घालीत आसात. ताका लागून येणारो कालखंड जो आसा त्या कालखंडान झरे विहिरी तेंचें संरक्षण करपाच्या दृश्टिकोनांतल्यान पेडणेकारांनी जर चळवळ हाती घेवंक ना जाल्यार म्हाका दिसता की तांकां पाणी जे आतां सद्या जो प्रकल्प आसा 15 MLD उदक तांकां दिता कळण्या नदीचेर त्या कळण्या नदीची परिस्थिती आसा ती एकदम बेकार जाल्ली आसा. तुमी फक्त त्या अधिकाऱ्याक मेळात आनी कितले फावटी फिल्टर बदलचो पडटा न्हू तो विचारात मागीर तुमकां कळटलें की पाण्याची परिस्थिती आनी दर्जो जो आसा तो कितको खालावत चल्लेलो आसा. सर सध्या न्ही सर न्यायालयाकडे दिल्लेले आसा सुनावणी एकंदर तुमकां कितें दिसता सर ते खंयच्या वाटेन हे करूं शकता तशें ती जो विशय जो आसा तो व्यवस्थितपणान जर सरकार मांडीत आनी काही मुद्दे जे आसा ते परत परत वायल्ड लायफ प्रोटेक्शनाचे सांगतात सरकार तर ते तेंच्यांनी प्रामाणीकपणान मांडपा खातीर तशा प्रकारची परिस्थिती गोंयानूय निर्माण करपाक जाय. जर ती जावंक ना जाल्यार तेंचेरूय ते बुमरँग जावपाची शक्यता आसा. म्हणून ते वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्टाच्या संदर्भान गोवा कितको सतर्क आसा आनी त्याच दृश्टिकोनांतल्यान ते काय प्रयत्न करता हेचेरूय सुद्धा प्रश्न न्यायालयान येताले त्या वेळार आपूण हेचेर अपंग जावंक जायना ह्या दृश्टिकोनांतल्यान सरकारान प्रयत्न करता. पर्यटकांसाठी पर्यटन खात्यानं नियमावली जारी केली आहे. पाहुयात. पर्यटकांना याद्वारे कायदेशीर हॉटेल विला किंवा पर्यटन विभागाकडे रीतसर नोंदणी केलेल्या निवास सुविधांसह निवास बुकिंग करण्याचा सल्ला देण्यात येतोय. समुद्रकिनारे इत्यादी खुल्या भागात दारू पिणं दंडनीय आहे. असं करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहेत. शेक रेस्टॉरंट हॉटेल इत्यादी कायदेशीररित्या परवाना मिळालेल्या आवारातच दारू सेवन केलं जाऊ शकतं. पर्यटकांना खासगी वाहनं भाड्याने घेताना वाहतूक विभागाकडे कायदेशीररित्या नोंदणीकृत नसलेल्या आणि वैध परमिट नसलेल्या कॅब बाईक भाड्यानं घेण्याबाबत सावध केलं जातं. पर्यटकांना वॉटर स्पोर्टिंग आणि रिव्हर क्रूज बुक करण्यासाठी बेकायदेशीर दलाल किंवा एजंटचे मनोरंजन न करण्याचा सल्ला दिला जातो. पर्यटकाने अशा सेवेंचं बुकिंग करताना पर्यटन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा आग्रह धरावा. अशा सेवा केवळ नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाईन पोर्टलवरून बुक कराव्यात. पर्यटन क्षेत्रात भीक मागणाऱ्यांना पर्यटकांनी कोणत्याही स्वरूपाचं प्रोत्साहन देऊ नये असा सल्ला दिला जातो. खुल्या जागेत अन्न शिजवण्यास मनाई आहे. असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. स्वयंपाकाच्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात. त्यासाठी 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. पर्यटन क्षेत्रात कचरा टाकण्यास मनाई आहे. सर्व पर्यटन स्थळांवर स्वच्छता राखण्यात यावी. समुद्र किनाऱ्यावर दुचाकी वाहनासह मोटार वाहन चालवण्यास सक्त मनाई आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. वाहन जप्त केले जाईल. याप्रमाणे चालकास अटक केली जाईल. अंमली पदार्थ तस्करांना प्रोत्साहन देऊ नका. कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करू नका. अंमली पदार्थांच्या सेवनावर कायदेशीर बंदी आहे. असे करणाऱ्यास कठोर दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. दारू पिऊन गाडी चालवू नका. संशयास्पद पडताळणी न केलेल्या ऑनलाईन पोर्टलवरून सेवा बुक करू नका. सनबाथ घेताना
समुद्रात पोहताना इतर पर्यटक अनोळखी व्यक्तीच्या परवान्याशिवाय सेल्फी फोटो घेऊ नका. प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर राखा. समुद्रातील खंडकाळ सारख्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नका, त्यामुळे अपघात होऊ शकतात. भित्तिचित्रे लिहून किंवा स्मारकांना इतर प्रकारचे नुकसान करून वारसा स्थळे नष्ट करू नका. वारसा स्थळांचे नुकसान करू नका. भावी पिढीसाठी आपला वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. अवैध खासगी टॅक्सी भाड्यानं घेऊ नका. जादा आकारणी टाळण्यासाठी मीटर भाड्याचा आग्रह धरा. मध्य प्रदेश येथील मोरेना येथे 2 लढाऊ विमानांचा अपघात झालाय. नेमका कसा घडला हा प्रकार पाहूयात. मध्य प्रदेशातील मोरेना येथे 2 लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालेत. यापैकी एक विमान सुखिरो 30 असून दुसरं विमान मिराज 2000 आहे. दुर्घटनेनंतर दोन्ही विमानांना भीषण आग लागली आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेज वरून उड्डाण केलं होतं. मात्र काही कारणामुळे दोन्ही विमानांची हवेत टक्कर झाली, त्यामुळे दोन्ही विमानं कोसळली आहेत. विमान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि विमान प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केलं. अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही. जेट विमानांचा हा अपघात सकाळी 5:30च्या सुमारास झाला. दरम्यान या अपघातात दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. अपघातानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिलेत. दोन्ही जेट हवेत एकमेकाला धडकलीत की अन्य कोणत्या कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सुखियो 30 मध्ये 2 पायलट होते, तर मिराज 2000 मध्ये 1 पायलट होता. या घटनेची माहिती मिळताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हवाई दलाच्या प्रमुखांना फोन करून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या घटनेची माहिती घेतल्यानंतर राजनाथ सिंग यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आणि या घटनेचा रिपोर्ट लवकरात लवकर संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिलेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त म्हापसाचा राखणदार श्रीदेव बोडगेश्वराच्या चरणी सोन्याची मशाल अर्पण केली आहे. पाहुयात. भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून देव बोडगेश्वराची प्रसिद्धी आहे. गोमंतकातील तथा गोव्याबाहेरील अनेक भाविक देव बोडगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी म्हापसात गर्दी करतात. दरवर्षी होणाऱ्या जत्रोत्सवाला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भाविक आपल्या पदरी पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी देव बोडगेश्वरा चरणी दानधर्म करत असतात. 2023च्या जत्रोत्सवानिमित्त देव बोडगेश्वराला सोन्याचा दांडा अर्पण केला होता. दरम्यान शनिवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त म्हापसाचा राखणदार श्रीदेव बोडगेश्वरा चरणी सोन्याची मशाल अर्पण केली आहे. देव बोडगेश्वरा राखणदारा धावत योरेवा कृपा करा. देव बोडगेश्वरा राखणदारा धावत योरेवा कृपा करा. ताळ मृदुंग गजर करता वडा उमेदीन तुका होरायता. देव बोडगेश्वरा राखणदारा धावत योरेवा कृपा करा. देव बोडगेश्वरा राखणदारा धावत योरेवा कृपा करा. भावना वेगळी तर जी भावना जोडलेली असा आहे ना खूप देव बोडगेश्वराक मानता इतल्या वर्सां अशीशेच्या माध्यमांतल्यान हांगा पावलो आनी पयर आमी कमिटी कडेन जेन्ना आनंद जाली हाचे अध्यक्ष तेजे कडेन चर्चा जाली मोठ्या वडिलांच्या आरोग्या खातीर हांवें मागून घेतलेले आनी तेजे खातीर तेजे आरोग्य बरें जावचें त्याच बरोबर गोंयची प्रजा आनी आमचे सगळे जे लोक आमचे भाव भयणां तेंचे बरें जावचें तेजे खातीर हांवें ते आयज हे मशाला दिल्ले आसा. विरनोडा येथील प्रभाकर परब यांना OTS योजनेअंतर्गत 28 लाख रुपये पाण्याचं बिल आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहुयात. आज म्हाका विरनोडा पेरनेनसून उलयता 28 लाख वन टायम सेटलमेंट 28,37,956 बिल येयल्लें आहा आनी हे बिल 5 वर्सां डिस्कनेक्ट केले.
नवें घर बांदले ते वर्सां वाडा ते बील 288 येयल्ले आहा आनी आमी अशे अटॅक येयल्ले मनीस आनी हे बील बघतरी समज अटॅक येवन मरपाची परिस्थिती हे डिपार्टमेंट काय करला ह्या तेच धडत आनी सरकाराय हेचे नियंत्रण सरकारचे हय दोन फावटी मेळ्ळे तांकां ते म्हणटा सोद फोड्या रिपोर्ट मागयला आमी म्हणटा येवंक ना बघूया बरें आसले सबंद दीस आजय गेलो तो म्हणटा फोण्या धाडला रिपोर्ट येतशेर तुका मागीर कॉल करता म्हणटात ते. तर वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. आता गोव्याचं देणं मराठीच.